नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री राघोबादेव गोविंदा पथक कोटनाका उरण प्रो गोविंदासाठी सज्ज। गोविंदा हा शब्द भगवान श्रीकृष्णांच्या नावाने प्रचलित आहे। गोविंदाचे खेळाडू म्हणजे गोविंदा पथक यांचा संबंध दहीहंडी उत्सवात भाग घेणारे खेळाडू, यामध्ये तरुण मुले मुली उंच बांधलेल्या दहीहंडीला फोडण्यासाठी थराथरांचा मानवी मनोरा करून उंचावर असलेली दहीहंडी फोडली जाते। दहीहंडी म्हणजे जिद्द, चिकाटी आणि आपले ध्येय गाठणे हे होय। दहीहंडी गोपाळकाला हा भारतातील एक सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक खेळ आहे। उरण तालुक्यातील कोटगाव हे असे गाव आहे की या गावामध्ये रूढी, परंपरा या गावची ओळख सांगतायत। गावची ग्रामदेवता, उत्सव, जत्रा, पालखी, गावचे पारंपरिक खेळ यामधूनच गावचे मांगल्य जपले जाते। अशावेळी कोटगावचे ग्रामस्थ एकत्र येऊन उत्साहाने आणि भक्तिभावाने हे सण साजरे करतायत। त्यातीलच गोकुळाष्टमी या सणाचे महत्त्व दहीहंडी या स्पर्धात्मक खेळामुळे आज खूप चर्चेत आहे। श्री राघोबादेव गोविंदा पथक ही एक कोटगावची शान आहे। पूर्वी गावातल्या गावात ठराविक हंड्या असत आणि मर्यादित उंचीवरील या दहीहंडी बालगोपाळांना आनंद आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणून साजरा करत असत। पण जसा काळ बदलला, या दहीहंडीला आता स्पर्धेचे स्वरूप आले आहे। मुंबई, ठाणे यासारख्या शहरात मोठमोठ्या दहीहंडी बांधल्या जात आहेत आणि हे शहरातील मोठमोठे पथक या छोट्या शहरात येऊन तेथील दहीहंडी फोडतायत। मग कोटगावातील श्री अनिल खालचंद्र पाटील यांच्या मनात एक संकल्पना आली आणि शहरातील पथके येऊन आपल्या दहीहंडी फोडत असतील तर मग आपल्याच गावातील पथकांनी हे काम का करू नये, याकरता त्यांनी प्रोत्साहन दिले व सन 2007 मध्ये प्रथम श्री राघोबादेव गोविंदा पथक कोटनाका या पथकाची स्थापना झाली। आज 18 वर्षे या पथकाला पूर्ण झाली आहेत। पथक तयार करायचे म्हणजे उत्तम मार्गदर्शक हवा, ज्या व्यक्तीस खेळाची चांगली माहिती, योग्य तंत्र, सुरक्षा, टीमवर्क चे प्रशिक्षण, त्याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण, स्वतःची शारीरिक क्षमता उत्तम असणे गरजेचे आहे। पथकाचे योग्य नियोजन, चांगले संघटन ही कौशल्य असलेलीच व्यक्ती गोविंदासाठी मार्गदर्शक ठरते आणि अशी ही व्यक्ती श्री कैलास श्रीहरी पंडित यांच्याकडून ही कौशल्य, ही विद्या आपल्या खेळाडूंना देऊन आज श्री राघोबादेव दहीहंडी पथक संपूर्ण रायगड जिल्ह्यात आपले पाय रोवून खंबीरपणे उभे आहे। पहिल्याच वर्षी 2007 साली राघोबादेव दहीहंडी या पथकाने मुंबईच्या पथकावर मात करून उरणच्या मानाची पेडणेकर हंडीवर आपले नाव कोरले। 2008 साली सलग 14 वेळा 7 थर लावून उरण, पनवेल, खारघर येथील आपल्या संघाच्या नेतृत्वाचे वर्चस्व सिद्ध केले आणि आता या पथकाने कधीही पुन्हा मागे पाहिले नाही। दरवर्षीची ही गगनभरारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशनचे पदाधिकारी रायगडमधील या उरण कोटगाव येथे येऊन श्री राघोबादेव पथकाला भेट देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांना प्रोत्साहित केले। त्यामुळे आज रायगड जिल्हा दहीहंडी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी श्री जितेश कृष्णा भोईर या गोविंदाची वर्मी लागली। श्री राघोबादेव दहीहंडीसाठी हे पथक महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन यांच्याकडून नेहमीच या पथकाला मार्गदर्शन व सहकार्य मिळत असते। यावर्षी देखील पाऊस असूनही पथकाने शेलघर व उलवे येथे बक्षीस पटकावले आहे। त्याचप्रमाणे खेळाला गालबोट किंवा गोविंदाला कोणतीही दुखापत न होता आनंद व उत्साहाने ही दहीहंडी सण त्यांनी साजरा केला। श्री राघोबादेव दहीहंडी पथकाची ही भरारी गगनाला गवसणी घालण्यासाठी श्री राघोबादेव कमिटीतील सदस्य त्यांचे आज मनोबल वाढवत आहे। यामध्ये प्रामुख्याने गुरुवर्य कैलास पंडित, अरविंद पाटील, शैलेश जोशी, जितेश भोईर, कुंदन भोईर, विनीत पाटील, गणेश पाटील, वीरेंद्र भोईर, करण भोमले, निलाय गायकवाड हे आपला जीव ओतून आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्याचप्रमाणे पथकातील सर्व सदस्य आपले योगदान देत आहेत, जेणेकरून रायगड, महाराष्ट्र, देशातच नाही तर साऱ्या विश्वात श्री राघोबादेव दहीहंडी पथकाचे नाव 7 समुद्रापार जाण्यासाठी ते अतोनात मेहनत घेत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, कोटनाका उरण।